नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मारुती जाधव आपलं सर्वांचं मी दळवी डिजिटल अकॅडमी मध्ये हार्दिक स्वागत करतो। आज आपण इयत्ता 9वीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकातील 3.2 द फॉल ऑफ ट्रॉय हा लेसन अभ्यासणार आहोत। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण द फॉल ऑफ ट्रॉय या लेसनचे म्हणजे 2 पार्ट आहेत आणि फर्स्ट पार्ट जो आहे आपण अभ्यासलेला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाग 2 म्हणजे पार्ट सेकंड आज पाहणार आहोत। चला तर मग पाहूयात भाग 2 पार्ट सेकंड पहा। ॲट लास्ट ट्रॉय वॉज टेकन। त्यापूर्वी थोडक्यामध्ये सांगू इच्छितो की आपण ह्या ट्रॉय शहराबद्दल माहिती घेतली यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये। ट्रॉय शहरामध्ये जे लोक राहतात त्यांना ट्रोजन्स असं म्हणतात आणि या ट्रॉय शहराच्या भोवती ग्रीक लोकांनी ग्रीकची जी आर्मी होती त्यांनी काय केलं, ग्रीकच्या आर्मीने वेढा घातलेला होता। आणि त्या ठिकाणी का वेढा घातला होता तर ट्रॉय आणि ग्रीस यांच्यामध्ये हे युद्ध चालू होतं। 2 देशामध्ये 2 शहरामध्ये हे युद्ध जे चालू होतं त्याचं कारण होतं की ग्रीसचा जो राजा होता त्याची पत्नी हेलन हिला ट्रॉय शहरातील जो राजकुमार होता पॅरिस त्यांनी पळवून आणलेलं होतं आणि पळवून लावण्यासाठी त्याने फूस लावली होती त्या राजकुमार तिच्या पत्नीला आणि त्यामुळं तो पळवून घेऊन या ट्रॉय शहरामध्ये घेऊन आलेला होता। त्यामुळं ग्रीकचा जो राजा होता त्यांनी या ट्रॉय शहराला हरवण्यासाठी किंवा बदला घेण्यासाठी या ट्रॉय शहराच्या भोवती तो आलेला होता, म्हणजे वेढा घातलेला होता। आणि जवळपास 10 वर्षापासून युद्ध चालू होतं। तर मग दररोज त्यांचं युद्ध व्हायचं। कुणीही म्हणजे सहसा युद्धामध्ये अंतिमतेने विजय कुणीही प्राप्त केलेला नव्हता। मग पहिल्या भागामध्ये आपण इथपर्यंत पाहिलंय, तर दुसऱ्या भागामध्ये काय होतं ते आपण आता पाहूयात। पहा, ॲट लास्ट ट्रॉय वॉज टेकन not by force but by a trick. It was the cunning Odysseus who thought of a plan to obtain the victory. मग या जवळपास 10 वर्षापासून ग्रीक लोकांकडून ट्रॉय शहराला शक्तीने तर हरवणं शक्य नव्हतं। मग यांनी असा विचार केला तर शक्तीनं हरवणं शक्य नाही, तर आपण आता यांना हरवण्यासाठी काहीतरी युक्ती केली पाहिजे। आणि कधीही लक्षात ठेवा मित्रांनो, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते आणि त्याचाच उपयोग या ग्रीक लोकांनी केलेला आहे। त्यांचा एक योद्धा सोल्जर होता आणि तो खूप धूर्त आणि कावेबाज होता। त्याचं नाव होतं ओडिसियस। काय नव्हतं, त्या ग्रीकचा एक योद्धा सोल्जर होता, त्याचं नाव होतं ओडिसियस। या ओडिसियसनं काय केलं आहे, एक वेगळा असा प्लॅन युद्ध जिंकण्यासाठी काय केला त्यांनी आखलेला आहे। एक योजना तयार केली, एक प्लॅन केला आणि तो प्लॅन या त्यांचे जो युद्ध आहे जिंकण्यासाठी वापरला आणि त्यामुळेच हे पूर्ण जे ट्रॉय शहर आहे, ट्रॉय शहरावर विजय या ग्रीक लोकांनी प्राप्त केलेला आहे। तर पाहूयात मग काय प्लॅन होता तो। लेट अस बिल्ड अ ग्रेट वुडन हॉर्स, ही सेड, बिग इनफ टू होल्ड मेन इनसाइड इट and let some of our best fighters hide in the horse. Then let us burn our tent and present it to sail away in our ships. But instead of sailing away, we will return in the night when the Trojans were asleep. We will attack the city and burn and kill. बघा, या ट्रॉय शहरातील जो राजा होता म्हणजे त्याचा जो ग्रीक शहरातील ओडिसियस त्याने काय केला, एक प्लॅन केला, एक योजना सांगितली आणि त्या योजनेद्वारे शक्तीच्या ऐवजी युक्तीने काय करायचं, युद्ध जिंकण्याचा प्रयत्न करायचा। आणि त्यांना सांगितलं की एक प्रचंड मोठा लाकडी घोडा बांधूयात, आपण प्रचंड मोठा लाकडी घोडा बांधूयात आणि इतका मोठा की त्यामध्ये माणसे बसू शकतील, मावू शकतील। आपण आपले उत्तम लढवय्ये किंवा योद्धे त्या घोड्यामध्ये लपून राहतील अशा प्रकारचा मोठा घोडा, प्रचंड मोठा घोडा त्या ठिकाणी बांधूयात आणि मग आपले
आपले जे टेंट्स आहेत ते जाळून टाकू आणि आपल्या जहाजात बसून निघण्याची माहिती किंवा अफवा आपण पसरूयात. परंतु जहाजातून काही सैनिकांना परत पाठवायचं आणि त्यांना दूर जाऊ द्यायचं नाही. दूर जाण्याच्या ऐवजी रात्री काही बेटाच्या आड किंवा समुद्रामध्ये जास्त दूर न जाता परत येता येईल अशा पद्धतीनं समुद्रामध्ये फक्त जायचंय आणि परत पुन्हा मध्यरात्री परत यायचं आहे. जेव्हा ट्रोजन्स लोक झोपलेले असतील तेव्हा आपण शहरावर हल्ला करू आणि त्यांना जाळून मारून टाकण्याचं काम करूयात, जेणेकरून आपल्याला अशा प्रकारे शक्तीने नाही तर युक्तीने काय होईल, हे युद्ध जिंकता येईल. अशा पद्धतीची युक्ती या ग्रीकचा जो सैनिक होता, धूर्तासा किंवा चाणाक्ष बुद्धीचा सैनिक, तो म्हणजे ओडिसीयस याने हा प्लॅन ठेवला सर्वांच्या समोर आणि अशा प्रकारची योजना जर केली तर आपण युद्ध जिंकू शकतो असं सर्वांना सांगितलं आहे. मग काय होतं पहा, द ग्रीक लीडर्स decided to follow the advice of the Odysseus. So a great horse of wood was made by a skillful engineer, and the greatest heroes Menelaus, Odysseus himself and other entered it. The last man to go in being the architect himself, who knew the secret of opening and shutting the entrance. That evening the Greeks burned their tent and sailed away in their ships, but they did not go very far. Only one man was left behind to pursue the Trojans to drag the horse into their city. आणि मग या शहरामध्ये जाण्यासाठी किंवा प्रवेश करण्यासाठीचा हा जो प्लॅन होता त्यांनी बनवलेला, मग सुज्ञ आणि चतुर चालाक असा ओडिसीयसचा सल्ला सर्व ग्रीक लोकांनी नेत्यांनी पाळण्याचं ठरवलं. त्याचप्रमाणे एका कुशल जसं हा प्लॅन ठरला तशाच पद्धतीचा त्या नियोजनानुसार एका इंजिनियरकडून एक भला मोठा असा लाकडी घोडा तयार केला गेला आणि सर्वात महान लढवय्ये जो होता मेनेलास आणि ओडिसीयस हे दोघं सुद्धा त्या घोड्यामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि अशाच प्रकारे अनेक योद्धे या घोड्यामध्ये त्यांनी स्वतः या घोड्यामध्ये प्रवेश केला. सर्वात शेवटी घोड्याचे जे प्रवेशद्वार होतं त्या प्रवेशद्वारावर उघडण्याचा आणि बंद करण्याचे गुपित माहीत असलेला घोड्याचा जो शिल्पकार जो होता तो त्याच्यामध्ये उतरला आणि त्याच संध्याकाळी किंवा रात्री ग्रीक लोकांनी आपले तंबू जाळून टाकले आणि आपल्या जहाजामधून ते निघून गेले. पण ते फार दूर गेले नाही. फक्त एकच माणूस ट्रोजन लोकांना घोडा त्यांच्या नगरात उडून नेण्याचे पटवण्यासाठी मात्र मागे राहिला. एक माणूस मात्र त्या ठिकाणी घोडा मागे ठेवण्यासाठी किंवा तो जो लाकडी घोडा होता तो उडून त्यांच्या शहरामध्ये ट्रॉय या शहरामध्ये उडून नेण्यासाठी त्यांना सल्ला देण्यासाठी हा माणूस त्या ठिकाणी राहिला. बाकीचे मात्र सर्वजण लपून बसले. मग काय झाले पहा, नेक्स्ट डे द ट्रोजन्स woke up expecting to go out and fight as they had done for the past 10 years. आणि दुसऱ्या दिवशी काय होतं पहा, नेक्स्ट डे द ट्रोजन्स woke up expecting to go out and fight as they had done for the past 10 years. What delight and surprise they felt at the sight they saw on the seashore outside the walls. It seemed that the long siege was over at last. The tents had been burned. The shore was deserted. The Greek ships had all gone. आणि मग दुसऱ्या दिवशी ट्रोजन्स गेली 10 वर्ष काय करत होते, युद्ध करत होते आणि त्याप्रमाणे त्या नगराबाहेर जाऊन युद्ध करण्याच्या अपेक्षेने उठले सुद्धा. सकाळी उठल्यानंतर ते पाहू लागले नगराच्या भिंती पलीकडील समुद्र किनारा पाहून त्यांना आश्चर्यही वाटलं आणि खूप आनंद सुद्धा. अखेर तो दीर्घकालीन वेढा एकदाचा उठला अशा प्रकारचा त्यांना आनंद झाला. आणि त्या भिंतीच्या पलीकडे समुद्र किनाऱ्यावर त्यांनी पाहिलं तर त्या ठिकाणी जे असलेले टेंट्स होते, तंबू होते, ते जाळून टाकले होते. किनारा एकदम सामसूम पसरलेला होता. सगळी ग्रीक जहाजे निघून गेली होती आणि यामुळे ती खूप आनंदी सुद्धा झाली होती. इट्स पीस
At last they cried and opened wide their gates, and came out in large number on the plains, glad to be free again to go where they pleased. Then they saw on the sands the huge wooden horse. They gathered around it in astonishment, for it was indeed a wonderful piece of work. आणि ते मग हा समुद्रकिनारा रिकामा झालेला पाहून त्यांना खूप आनंद झाला आणि सर्वजण ओरडू लागले आनंदामध्ये. सर्वजण म्हणत होते, चला शेवटी एकदा शांतता झाली. आणि त्यांनी आपापल्या घराचे भिंतीचं दरवाजा, त्या शहराच्या ट्रॉय शहराच्या भोवती जी भिंत बांधली होती त्याची मोठी जी दरवाजे होते ते सुद्धा उघडले आणि मोठ्या संख्येने जणू थव्यानेच या ट्रॉय शहरातून लोक बाहेर पडू लागले, मैदानात येत होते. जेथे वाटेल तेथे जाण्यासाठी ते आता पुन्हा एकदम मुक्तपणे पक्षासारखे मुक्त झाले होते. आणि मग त्यांना वाळवंटात तो खूप मोठा, प्रचंड असा मोठा लाकडी घोडा त्यांना दिसला. आश्चर्यचकित झाले ते लोक आणि ते आश्चर्यचकित होऊन त्याच्या भोवती गोळा झाले. आणि कारण खरोखरच ती एक आश्चर्य व्यक्त करणारी एक कलाकृती होती. त्यांना ती कलाकृती पाहून आश्चर्य वाटत होतं. ते पाहत होते की लाकडी हा घोडा खूप मोठा आणि प्रचंड मोठा त्यांना दिसत होता. बरेचसे या ट्रॉय शहरातून लोक हा घोडा पाहण्यासाठी येत होते आणि त्या घोड्याच्या भोवती जमा झाले होते. As they were wondering how the horse had been built and why it had been left behind, they found a Greek with their hands tied together, lying under it. When the Trojans dragged him out, the man pretended to be very frightened of them. When he was commanded to tell them why the Greek had gone and why they had left this horse behind, he pretended to tremble very much and refused to speak. When at last they threatened to kill him, he spoke and told them this false tale. आणि मग काय झालं होतं, हा घोडा कसा तयार केला असेल, त्यांनी तो मागे का ठेवला असेल याचा आश्चर्य ते लोक करत होते, आश्चर्य व्यक्त करत होते. आणि तोच त्यांना त्या घोड्याखाली हात बांधलेल्या अवस्थेमध्ये एक ग्रीक व्यक्ती त्यांना दिसलेला आहे. मग ते विचार करू लागले की हा मोठा, इतका प्रचंड मोठा घोडा, ही कलाकृती त्यांनी या ठिकाणी लाकडी कलाकृती का ठेवली असेल त्याचं कारण विचार करत होते. आणि त्यांना तेवढ्यामध्येच एक ग्रीक व्यक्ती त्या ठिकाणी दिसला आहे. आणि ते ट्रोजन्स जेव्हा त्याला बाहेर ओढून काढू लागले, त्यांना दिसल्यानंतर हातपाय बांधलेले होते त्या सैनिकाला यांनी ज्यावेळेस बाहेर ओढून काढलं तेव्हा त्याने आपण अतिशय घाबरलेलो आहोत असं त्यांना भासवलं. जेव्हा लोकांनी त्याला ग्रीक का निघून गेले आणि हा घोडा त्यांनी का मागे ठेवला ते सांगण्यासाठी फरमावले, तेव्हा भेदरून गेल्याचं दाखवत त्याने काहीही सांगायला नकार दिला. शेवटी त्याला ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे तो बोलायला लागला आणि त्याने एक खोटी कथा त्यांनी सांगितली. मग खोटी कथा काय होती तर तो काय सांगतोय पहा. द ग्रीक आर टायर्ड ऑफ द लॉंग वॉर अँड हॅव सेल अवे इन देअर शिप्स, ही सेड, बट they are afraid of long voyage home too, and so they have made this horse and left it as an offering to the god of the sea. They wanted also to kill me and offer me as a sacrifice to the sea god, but I escaped and hid from them. तो ग्रीक सैनिक जो होता त्याने अतिशय खोटी आणि या लोकांना खरी वाटेल अशा प्रकारची चुकीची एक स्टोरी सांगितली. तो सांगितलं त्यानं काय पहा, त्याने हे जे ग्रीक लोक होते तो सांगत होता ग्रीक लोकांनी दीर्घ युद्ध केलेलं होतं आणि जवळपास 10 वर्ष झालं ते युद्ध करत होते. जवळपास हे 10 वर्षांनी युद्ध चालू होतं म्हणून ते थकून गेले आणि म्हणून या जहाजामध्ये ते बसून आता निघून गेले. तो सांगत होता की मायभूमीपर्यंतच्या लांबलचक प्रवासालाही ते घाबरत होते आता, कारण की त्यांना या इथून त्यांची जी मायभूमी म्हणजेच ग्रीक या शहरापर्यंतचा हा प्रवास त्यांना करायचा होता आणि तिथपर्यंत जाण्यासाठी सुद्धा ते भीत होते, घाबरत होते. म्हणून त्यांनी हा घोडा तयार केला आणि ही समुद्र देवता जी आहे त्या समुद्र देवाला त्यांनी अर्पण करून तो इथेच ठेवला. आणि ते मलाही मारून समुद्र देवाला बळी देणार होते, पण मी निसटलो
आणि त्यांच्यापासून लपून राहिलो. तो स्वतः सांगत होता की मला आणि या लाकडी घोड्याला त्यांनी समुद्र देवाला समर्पण करण्यासाठी किंवा बळी देण्यासाठी मला इथं ठेवले, मला बळी देणार होते म्हणून मी त्यांच्यापासून लपून राहिलो आणि हा लाकडी घोडा सुद्धा या ठिकाणी आहे असं तो सांगत होता. आणि ही खोटी स्टोरी, खोटी गोष्ट या ट्रॉय शहरातील काही लोकांना पटली सुद्धा. बट व्हाय डिड द ग्रीक मेक सच अ ह्यूज हॉर्स, सम ऑफ द ट्रोजन्स आस्क्ड. And the cunning Greek made this reply, if they had made a smaller offspring, you might have taken it into your city. Then the luck would have gone to the Trojans and not to the Greeks. That is why they made it too big to go inside your gates. आणि मग तो सांगत होता, त्यातले काही लोक जे होते ते विचार करत होते की ग्रीक लोकांनी एवढा मोठा घोडा का बनवला. काही ट्रोजन लोकांनी विचारलं सुद्धा, मग एवढा मोठा घोडा का बनवला. याचं कारण तो सैनिक सांगत होता की त्यावर धूर्त ग्रीक जो होता तो सैनिक सापडला त्या ठिकाणी. त्याने उत्तर दिलं, जर त्यांनी दान देण्यासाठी लहान वस्तू बनवली असती तर तुम्ही तुमच्या शहरामध्ये नेली असती, तुम्ही तुमच्या शहरामध्ये नेली असती. मग दैव किंवा नशीब जे आहे तुम्हा ट्रोजनच्या बाजूला फिरले असते आणि ग्रीकांच्या बाजूला फिरले नसते. म्हणून तुमच्या दरवाजातून आत जाऊ शकणार नाही एवढा प्रचंड मोठा घोडा त्यांनी तयार केला आहे असं तो ग्रीक सैनिक त्या लोकांना सांगू लागला. काही लोकांना, ग्रीक लोकांना वाटलं की हा एवढा मोठा घोडा का बनवला असेल. तर त्यानं सांगितले की तुम्ही जर छोटी एखादी वस्तू दान केली असती समुद्र देवतेला तर ती तुम्ही घेऊन गेला असतात, पण तुमच्या शहराच्या भोवती असणारी मोठी भिंत, या भिंतीमधून जाणार नाही अशा प्रकारचा प्रचंड मोठा घोडा त्यांनी बनवला, जेणेकरून हा प्रचंड मोठा या भिंतीतून जाणार नाही म्हणून. आणि त्यामुळं हे नशीब जे आहे, लक जे आहे ते त्यांच्याकडून राहील, तुमच्याकडून राहणार नाही, म्हणून त्यांनी मोठा घोडा बनवला असेल असं तो सांगत आहे. द ट्रोजन्स वेअर डिलाइटेड टू हिअर दिस. द ग्रीक हॅव गॉन, they said, and the walls are no longer necessary. Let us make a hole in the wall and drag the horse in. ट्रोजन, हे लोक ऐकले, ट्रोजनने आनंद झाला लोकांना. ते म्हणाले, ग्रीक आता गेले, आता आपण यापुढे आपल्याला भिंतीची गरज नाही, तेव्हा आपण भिंतीला छिद्र पाडूयात आणि हा घोडा आत ओढून नेऊयात, भिंत पाडूयात आणि घोडा आतमध्ये ओढत नेऊयात. द ट्रोजन्स, आणि अशा प्रकारे त्यांनी विचार केला. Their wise priest warned them not to do so. It may be a trick that will ruin us, he said. You will bring disaster on the city if you break down the walls. But they were so excited that they paid no attention to his words. They broke down part of their strong wall in order to drag the horse in. ट्रोजनचे जे धर्मगुरू होते त्यांनी तसे करू नका, असं जर केलं तर आपल्याला आपलं शहर किंवा आपल्याला धोका होऊ शकतो, ते आपल्याला नेस्त नाबूद करण्याची शत्रूची युक्ती असू शकते असं सुद्धा त्यांना सुचवलं. पण या शहरातील लोक जे होते ते ऐकायला तयार नव्हते. ते सांगत होते, भिंती जर आपण पाळल्या तर शहरावर मोठं संकट तुम्ही आणू शकताल किंवा संकट येईल. परंतु ट्रोजन्स एवढे उत्साही झाले होते की त्यांच्या बोलण्याकडे त्यांनी अजिबात लक्ष दिलं नाही. घोडा आत ओढून नेण्यासाठी त्यांनी त्यांच्या त्या भक्कम भिंतीचा काही भाग तोडला आणि मग भाग तोडल्यानंतर भिंतीचा काय झाले पहा. ऑल that day the Trojans feasted and drank and celebrated. After all their celebration they went to sleep and slept soundly. But that day of rejoicing was soon followed by a night of terror and death. त्या संपूर्ण दिवशी सर्व ट्रोजन लोकांनी मेजबानी करून दारू पिऊन समारंभ साजरा केला आणि समारंभात नंतर अर्थातच ते झोपायला गेले आणि गाढ झोपले. परंतु त्या आनंदाच्या दिवसापाठोपाठ भय आणि मृत्यूची रात्र येणार होती हे त्या ट्रॉय शहरातील लोकांना माहीत नव्हतं आणि ती रात्र आली होती. द ग्रीक शिप हॅड नॉट सेल्ड फार as soon as they were hidden by an island. They had lowered their sails and dropped anchor and waited for the night. In the darkness they fled, sailed back, and the leading ship which was Agamemnon
bore a red light high on its mast. त्या दिवशी हे लोक खाऊन पिऊन पूर्णपणे झोपले होते आणि ग्रीक लोकांची जहाजे फार काही दूर गेलेली नव्हती. एका बेटामागे ती लपली होती, झापलेली होती आणि जहाजांची शिडे त्यांनी उतरवली होती. मग त्यांनी नांगर टाकले आणि रात्रीची वाट पाहत राहिले. अंधार पडल्यावर जहाजांचा तांडा परत फिरला, परत मागे आला आणि अगमेनॉनचे जहाज जे सर्वात पुढे होते त्याच्या उंच डोलकाठीवर लाल दिवा लागलेला होता. तांडा परत फिरण्यावर लक्ष ठेवून असलेला ग्रीक लाकडी घोड्याखाली सरपटत गेला आणि त्यांनी इशारा दिला. या ठिकाणी अगमेनॉनचे जहाज जे होतं त्याच्यावर लाल दिवा होता आणि बाकीचे सर्व जहाज जे होते त्याच्या पाठीमागं सर्वजण येत होते. द ग्रीक हू वॉज वॉचिंग फॉर द रिटर्न ऑफ द फ्लीट क्रेप्ट टू द वुडन हॉर्स and gave the signal. The sight of the horse opened. The Greek climbed out and opened the gates. The whole Greek army entered the sleeping city. Immediately the Greek set fire to houses and towers and palaces and began to burn and kill. त्या पूर्ण शहरामध्ये ग्रीक आर्मी जी आहे ती मध्ये त्यांनी प्रवेश केला होता. लाकडी घोड्याच्या खाली सरपटत तो गेला आणि त्यांना इशारा दिला. घोड्याच्या एक बाजू त्यांनी उघडली आणि ग्रीक सैनिकांनी बाहेर उड्या मारल्या आणि दरवाजे उघडले. संपूर्ण ग्रीक सैनिक या शहरामध्ये त्यांनी प्रवेश केला. ग्रीकांनी ताबडतोब घरे, मनोरे आणि राजवाडे यांना आग लावली आणि ट्रोजन लोकांना मारून टाकायला सुरुवात केली. त्यांनी पूर्ण शहरामध्ये आग लावण्याचं काम आणि लोकांना झोपेमध्येच मारण्याचं काम त्यांनी सुरू केलं. Troy was filled with sight of leaping flames and the sound of shouting and the noise of weapon and the cries of weeping women. ट्रॉय शहर लपेटत्या ज्वाळांनी आणि आरडाओरडांनी, शस्त्रांच्या आवाजाने आणि रडणाऱ्या स्त्रियांच्या किंकाळ्याने भरून गेलं. झोपलेले ट्रोजन लोक अंथरुणातून बाहेर आले ते भयचकित होऊनच आले. त्यांचे शत्रू खुद्द त्यांच्या भिंतीच्या आतमध्ये आले होते आणि कितीतरी ट्रोजन आपली चिलखते घालून शस्त्र हाती पकडण्याच्या आतच मारले जाऊ लागले. कितीतरी असे ट्रोजन होते जे की स्वतः तलवार हातात घेण्याच्या अगोदरच मारले जाऊ लागले. द एनिमीज वेअर रेड right inside their walls, and many of the Trojans were killed before they could put on their armor and seize their weapons. A bright light lit up the night sky as palaces and the house, temple and the towers went up in flames. The Trojans fought as well as they could, but it was all in vain. राजवाडे, घर, देवळे, मनोरे हे पूर्ण जाळांनी वेढलं गेलं. त्यामुळे रात्रीचे आकाश भगभगत्या प्रकाशाने उजळले. ट्रोजन शक्य होते तेवढे लढले खरे, पण ते सर्व व्यर्थ ठरले प्रयत्न. ओल्ड किंग प्रियाम वॉज किल्ड विथ ऑल हिज ब्रेव सन्स. जो या शहराचा शूरवीर असा वृद्ध असा राजा प्रियाम हा सुद्धा त्याच्या सर्व शूर मुलांसह मारला गेला. शूर मुलं जे होते त्या मुलांसह तो मारला गेला होता. तर आता या ग्रीक सैन्याने ज्यावेळेस मध्यरात्री या ट्रॉय शहरावर ज्यावेळेस हल्ला केला त्यावेळेस सर्व सैनिक झोपेमध्ये असल्यामुळं, बेसावध असल्यामुळं तलवार काढण्या अगोदर आणि चिलखत घालण्याच्या अगोदरच बरेच जण मारले जात होते. आणि हा ओल्ड किंग जो होता प्रियाम आणि त्याची जी मुलं होते ते सर्वजण याच वेळेस मारले गेलेले आहेत. हेक्टर्स वाईफ अँड हिज ओल्ड मदर अँड सिस्टर वेअर कॅरिड आउट ऑफ ॲज स्लेव्स बाय कॉन्करर्स. देअर फेट वॉज इन कॉन्ट्रास्ट टू हेलन्स when the king Menelaus rushed through the city looking for her and found her in her palace. She hung her head in shame and sorrow as she faced her former husband. आणि मग काय झाले पहा, ही हेक्टरची पत्नी, त्याची वृद्ध आई आणि बहीण यांना
त्यांच्या जे सोल्जर होते किंवा जत्ते जे होते त्यांनी गुलाम बनवून आपल्याबरोबर जे नेलं होतं, म्हणजे हेक्टर होता, हेक्टर आणि त्याची आई बहीण यांना या ग्रीसच्या सैनिकांनी गुलाम बनवून त्यांनी त्यांच्यासोबत नेलं आणि त्यांचं नशीब हेलेनप्रमाणे बलवत्तर नव्हतं. राजा मेनेलॉस तिला शोधण्यासाठी शहरभर धावला. किंग मेनेलॉस जो आहे त्याची पत्नी जी होती हेलन, हिला शोधण्यासाठी पूर्ण जो राजवाडा होता त्या राजवाड्यामध्ये शोधत होता, शहरामध्ये शोधत होता. तेव्हा तिला एका राजवाड्यामध्ये त्याला ही जी हेलन आहे एका राजवाड्यामध्ये सापडली. आणि सापडल्यानंतर काय केलं बघा, आपल्या पहिल्या नवऱ्यासमोर जाताना तिला खूप लाज वाटली आणि शर्मेनं किंवा दुःखानं तिची मान आपल्या नवऱ्याच्या समोर खाली गेली. आणि मग तिला खूप वाईट सुद्धा वाटलं होतं, कारण की लाज वाटत होती तिला अगोदरच्या नवऱ्यासमोर जायला. हर व्हॉइस वॉज चोक विथ इमोशन अँड शी कुड नॉट स्पीक. But Menelaus rushed through the city looking for her head and found her palace. But Menelaus forgave her and she went back with him, for it was only Aphrodite who had turned her heart away from her home and her husband and her child. आणि मग हा तिचा पहिला नवरा येऊन आलेला पाहून तिला वाईट वाटण्यापेक्षा लाज वाटत होती तिची, आणि भावना अतिरेकानं तिचा कंठ जो होता तो दाटून आला होता आणि ती बोलू शकत नव्हती. पण मेनेलॉसने तिला क्षमा केलं आणि ती त्याच्याबरोबर परत गेली, कारण तिचे घर, तिचा पती म्हणजे नवरा आणि तिची मुलं यांच्यापासून तिचं मन दुरावण्यास खरं तर अफ्रोडाइटच कारणीभूत होती. आणि मग काय झालं, दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस सकाळी पाहिलं, वेन मॉर्निंग केम नथिंग वॉज लेफ्ट ऑफ द प्राऊड रिच दॅट हॅड रेसिस्टेड अटॅक फॉर 10 years. आणि जवळपास 10 वर्षाच्या नंतर ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी सकाळ झाली तेव्हा 10 वर्ष हल्ल्याला तोंड देणाऱ्या त्या शहराचा अभिमान, वैभव या ठिकाणी काहीही शिल्लक राहिलं नाही. म्हणजे इतके 10 वर्ष झालं हे शहर न जिंकू शकणारे ग्रीक त्यांनी शक्तीच्या ऐवजी युक्तीचा वापर केला, म्हणून या ट्रोजन हॉर्सचा वापर केला, म्हणून ते हे युद्ध जिंकू शकले. आणि त्यांनी दाखवून दिलं की कधीही शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते आणि त्यामुळंच हे युद्ध ते जिंकू शकले. तर अशा प्रकारे हा ट्रोजन हॉर्स जो आहे, म्हणून या हॉर्सला नाव दिलं आहे, हा लाकडी घोडा आहे आणि या ट्रोजन हॉर्स म्हणून याला ओळखलेला आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपल्याला हा जर धडा समजला असेल तर सर्वांनी आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.